प्रवीण दिले आणि इथेच चेंबूरमध्ये राहतो नवजयन सोसायटीमध्ये. तर आम्ही डॉक्टरांना पहिले भेटून गेलो होतो की एस्टिमेट वगैरे घेऊन गेलो त्यांच्याकडून किती खर्च आहे साधारणतः. तर त्यांनी सांगितलं आम्हाला की याच्यामध्ये 70-80 हजार रुपयाचा खर्च येईल. पण जेव्हा आम्ही ऍक्च्युअल हे काढलं तर त्यांनी आमची जी इन्शुरन्स कंपनी होती त्या कंपनीकडून एस्टिमेट घेतलं तर आम्ही 189चा आला होता. तर त्यांनी सांगितलं पण ऍक्च्युअल बिल त्यांनी जे लावलं आता ते 231चं लावलेलं आहे आणि कंपनीकडून क्लेम पास झालेला आहे 189चा आणि डिपॉझिट भरले आम्ही 15,000 रुपये. अजून ते आमच्याकडे 56,000 रुपयाची डिमांड करत होते. त्याचबरोबर आम्ही ते म्हणजे मला 7,000 रुपये डिस्काउंट देऊन बाकी तुम्ही भरा म्हणत होते. पण आम्ही मग आपले जे नरेश साहेब आहेत आता आम्हाला एक शेवटचा पर्याय म्हणून आम्ही त्यांना एक कॉन्टॅक्ट केलं. आम्ही बडेकर साहेबांना कॉन्टॅक्ट केला. मग त्यांनी सांगितलं तुम्ही काही घाबरू नका, उद्या या रविवारी आणि आपण ते बघू. कारण की काल ते सगळे लेडीज लोक इथे होते आमच्या घरातले, त्यांना काही डिटेल्स त्यांनी दिला नाहीये. ते रात्री 10 वाजेपर्यंत होते. मग सकाळी मी आलो आणि सरांना कॉल करून त्यांना बोलवलं होतं. नरेश साहेब आणि बडेकर साहेब आले आणि त्यांनी सांगितलं की बाबा तू काही घाबरू नको, आपण 1 रुपया न भरता आपण हे करूया. कारण की हे जे झालेलं त्यांच्यासोबत ते चुकीचं झालेलं आहे. त्यामुळे मी नरेश साहेबांचं आणि बडेकर साहेबांचं धन्यवाद देतो त्यांना आणि राज साहेबांनाही धन्यवाद देतो की त्यांच्या गायडन्स मध्ये नरेश साहेबांसारखी माणसं एकदम उत्कृष्ट काम करत आहेत आणि हे चुकीचं व्हायला नको एखाद्या व्यक्तीसोबत किंवा एखाद्या पेशंट सोबत. तर ते त्यांनी चांगल्या प्रकारे काम करून दिलेलं आहे. धन्यवाद साहेब. माझं नाव मयुरी रामजी दिघे. माझी आई या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती. आम्ही डॉक्टरांकडे त्या खूप दिवसापासून फॉलोअप घेतोय. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही क्रिटिकेअर मध्ये ते होऊ शकतं. तर आम्ही इथे ऍडमिट झालं. आम्हाला सरांनी कॅश मध्ये खर्च सांगितलेला 60 ते 70 हजार. आम्ही म्हटलं आमची पॉलिसी आहे. तर मग पॉलिसी 10 लाखाची पॉलिसी आहे आमची आणि त्याच्यामध्ये ह्या लोकांनी एस्टिमेट दिलं की 1,90,000. ठीक आहे. त्याच्यानंतर फायनल बिल आलं 2,30,000. प्रोसिजर एकच झाली, 2 गाठी काढायच्या होत्या, एकच गाठ काढली. डॉक्टर बोलले इश्यू आहे. तो आम्हाला डॉक्टरांशी काही प्रॉब्लेम नाहीये. डॉक्टर केयूर शेठ सरांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. पण मला प्रॉब्लेम आहे मॅनेजमेंटशी. मॅनेजमेंटनी जे काही केलंय कोणी पण असे ना, आम्ही पॉलिसी घेतो पण आम्ही त्याचे पैसे भरतोय, आम्ही फुकट नाही भरत होत. पण पॉलिसीवाल्यांनी पण 1,68,000 रुपये अप्रूव्ह केले तरी पण हे लोक वरचे पैसे मागतायत. आम्ही कालपासून रिक्वेस्ट करतो, काहीच होत नाहीये. शेवटी आम्ही विचार केला की आम्ही मनसेला एकदा म्हणजे जे कोणी कार्यकारी अधिकारी असेल आम्ही त्यांच्याशी बोलू आणि त्याच्यामुळे मग आम्ही नरेश सरांशी बोललो आणि मग ह्या गोष्टी त्यांच्यामुळे झाल्या. नरेश सर असतील किंवा सोनवणे सर असतील, रॉय सर असतील आणि सगळ्यात म्हणजे जास्त तर मी राज ठाकरे साहेबांचं थँक्यू बोलेल की ते आहेत म्हणून महाराष्ट्र आहे. अजून पण दबदबा आहे त्यांचा. बस थँक्यू नरेश पारी सर, रॉय सर, सोनवणे सर. थँक्यू सो मच. क्रिटिकेअरच नाही, प्रायव्हेट खाजगी जेवढे हॉस्पिटल आहेत ना सगळ्याकडे अशीच लूट चालवली आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही आता घाटकोपर लीलाट मध्ये गेला तिथे हीच परिस्थिती आहे. या प्रत्येक हॉस्पिटलला मेडिक्लेम वाला मिळाला ना ते बोलतात ना ते बकऱ्याला हलाल करतात, तशी परिस्थिती असते माणसाची. त्याला हलाल करून टाकतात. आता त्याचं यांच्या हातात तर सगळं असतं, कुठलाही पेपर दाखवायचा आणि पैसे काढून घ्यायचे. आज या व्यक्तीचे 60 ते 70 हजार रुपयात होणारं ऑपरेशन, तेही 2 ऑपरेशन, या व्यक्तींना 2,30,000चं बिल पाठवून दिलं होतं आणि त्यांनी त्याच्या व्यतिरिक्त सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून 15,000 रुपये पण ठेवून घेतले होते. लोकांना किती लुटावं याला पण काहीतरी मर्यादा असली पाहिजे. आज हे लोक पैसे भरतात, कुठेतरी आपलं पोट टाकून पैसे भरत असतील ना, दर महिन्याला त्यांचे मेडिक्लेमचे हप्ते जातच आहेत आणि तुम्ही जे त्यांना लुबाडताय, अरे थोडीतरी लाज वाटू द्या. लोक तुमच्याकडे देव म्हणून बघतात. आज हॉस्पिटल असो, डॉक्टर असो, या लोकांना देव म्हणून बघतात की इथे गेल्यानंतर आमचा जीव वाचेल. पण मला वाटतं हे लोक इथे आल्यानंतर त्यांच्या मानव सुरू ठेवतात आणि स्वतःचं घर कसं भरेल हे बघतात. आमच्या इथले आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भाजी भांडरगे नगरसेवक आहेत, ते स्थानिक आहेत या वॉर्डचे. मला त्यांना विनंती आहे साहेब अशा हॉस्पिटलमध्ये आपण थोडं लक्ष द्या. आज तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. आपल्या इथे पूर्ण झोपडपट्टीचा एरिया आहे आणि अशा वेळेस अशा लोकांना, गरीब लोकांना कुठेतरी मदतीचा हात मिळावा म्हणून अशा हॉस्पिटलवर आपण चपरा करत जावी. त्या लोकांकडे लक्ष द्यावं, त्या लोकांना दम द्यावा, मी विनंती करतो तुम्हाला.